गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण लेसन नंबर 16 शब्दांचा खेळ हा पाठ करणार आहोत. हेलन केलर लेसन 20व्या शतकात याचे ऑथर आहेत. हेलन केलर ही एक फॉरेनर आहे आणि त्याचं हे एक अलौकिक व्यक्तिमत्व आहे. 20व्या शतकात होऊन गेलेलं आंधळेपणा, मुकेपणा आणि बहिरेपणा या अपंगावर तिने मात करून आपले शिक्षण पूर्ण केलेलं आहे. अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या शिक्षण पर्वाचे थक्क करणारे आता डीफ अंधत्व म्हणजे काय? ब्लाइंड. मुकेपणा म्हणजे डीफ अँड बहिरेपणा म्हणजे डीफ अँड डम. अपंगत्वाशी सामना तिने केलेला आहे. अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या शिक्षण पर्वाचे लेखक अनुभव त्यांनी द स्टोरी ऑफ माय लाईफ या आत्मकथनात मांडले आहे. त्याचा मराठी अनुवाद श्री माधव कर्वे यांनी केलेला आहे. माझी जीवन कहाणी या पुस्तक रूपात केलेला आहे. आता माझी मराठी अनुवाद मतलब हेलन केलर जो है वो एक फॉरेनर है और उसने डीफ, डम और ब्लाइंड ये तीनों होने के बाद भी उसने क्या किया है, अपना एजुकेशन कंप्लीट किया है. और वो बुक उसने द स्टोरी ऑफ माय लाइफ ऑटोबायोग्राफी ऑफ हेलन केलर उसने जो बुक लिखी है उसमें से ये पाठ लिया गया है. आता या पाठाचा मराठी अनुवाद मतलब इसको ट्रांसलेट किसने किया है? माधव कर्वे. उन्होंने ट्रांसलेट करके ये पाठ लिया है. प्रस्तुत पाठात अपंगत्वामुळे भाषा शिकण्यात येणाऱ्या अडचणी हेलन केलर यांनी त्यांच्या शिक्षिकेने दूर केल्या आहेत. उनकी जो टीचर थी हेलन केलर की एनी सुलिवन जो टीचर है उसने क्या किया है, जो पढ़ाई में उसको ऑब्स्टैकल आए थे मतलब पढ़ाई करने के लिए उसको जो भी प्रॉब्लम आया था वो दूर करके उन्होंने उनको पढ़ाया है. और इस पाठ में यही बताया गया है. पाठाला सुरुवात आपण करणार आहोत. लेसन स्टार्ट करेंगे. माझ्या आठवणीतला आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे माझ्या बाई ॲनी मॅन्सफिल्ड सुलिवन मला शिकवायला आल्या तो दिवस. काय सांगितलं हेलन केलरने की माझ्या आठवणीतला, मुझे अभी भी याद है वो दिन, की ज्या वेळेस माझ्या बाई म्हणजे उसकी टीचर, क्या नाम है उनका, वो टीचर का नाम क्या बताया है? एनी सुलिवन. अभी एनी सुलिवन जो है वो उसकी टीचर थी जिसने तिचं आयुष्य पूर्ण बदलून टाकलं. इसलिए वो बोल रही है द मोस्ट इम्पॉर्टंट डे आई रिमेंबर इन ऑल माय लाइफ इज़ द वन when my teacher Annie Mansfield Sullivan come to me and it was 3rd March. म्हणजे तो दिवस कुठला होता? 3 मार्च. दोन अगदी परस्पर विरोधी आयुष्य एकत्र येतात त्याचं मला नवल वाटतं. 3 मार्च 1887 मला 8वं वर्ष लागायला 3 महिने बाकी होते. त्या दिवशी दुपारी मी पोर्चमध्ये उभी होते, शांत कशाच्या तरी अपेक्षेत. हेलन केलर जो है काय सांगते की दुपारी मी पोर्चमध्ये म्हणजे वरांड्यात किंवा कॉरिडॉरमध्ये मी उभी होती. आणि देखो मैं शुरू में ही बताई हूँ कि हेलन केलर ही अपंगत्व असणारी, डीफ, डम एंड ब्लाइंड, इसलिए उसको कुछ भी मालूम नहीं था. वो ऐसी ही खड़ी थी पोर्च में. परंतु तिने काय सांगितलं का पुढे की त्या दिवशी
कशाच्या तरी आईच्या खाणाखुणा आणि घरातल्या लगबगीवरून आज काहीतरी वेगळं घडणार याचं मला साधारण अंदाज आला. म्हणून मी दारापाशी जाऊन पायऱ्यांवर वाट पाहत राहिले. अचानक पोर्चमध्ये झाकून टाकणाऱ्या हनिस्कल वेलीच्या जाळ्यामधून ऊन वाट काढत आलं आणि माझ्या उंचावलेल्या चेहऱ्यावर पसरलं. नकळत माझी बोटं भाजूंच्या सवयीवरून, पानावरून व वसंत ऋतूचं स्वागत करायलाच उमलाव्यात तशा कळ्यांवरून फिरली. भविष्यात माझ्यासाठी काय चमत्कार लिहून ठेवलाय याची मला कल्पना नव्हती. अब ये पैराग्राफ जो मैंने पढ़ा है उसका मीनिंग क्या है, शुरू में ही दिया है कि हेलन केलर पोर्च में खड़ी थी. ती डीप डम असल्या कारणाने उसको कुछ भी पता नहीं चल रहा था आजू बाजू में क्या हो रहा है. लेकिन आईच्या हालचालीवरून उसकी मदर जो थी मम्मी, वो जो हालचाल और हे करून तिला काय वाटलं कि उस दिन कुछ तो होने वाला है. आई गेस्ड म्हणजे उसने सोचा कि वैग्यूली फ्रॉम माई मदर साइन, मतलब उसकी मम्मा जो इधर उधर भाग रही थी, दैट समथिंग अनयूजुअल वॉज अबाउट टू हैपन, समथिंग अनयूजुअल अबाउट टू हैपन. म्हणजे काय, आज काहीतरी आपल्या घरात आहे किंवा होणार आहे किंवा कोणीतरी येणार आहे. वो उसको कैसे पता चला, उसकी माँ इधर उधर भाग रही थी, उसके हिसाब से उसको पता चला. अभी उसके बाद में उसने क्या लिखा है इधर कि हनिस्कल वेलीच्या जाळ्यामधून ऊन वाट काढत होतो. अभी वो जो पोर्च में खड़ी थी, पोर्च, तो पोर्च में उधर हनिस्कल, अभी आपको वीडियो में नज़र आ रहा है एनी सुलिवन, आगे देखेंगे. त्याआधी काही आठवडं रागाने आणि कडवटपणानं माझं मन इतकं व्यग्र झालं होतं की त्या स्वतःशीच चाललेल्या सततच्या झगड्यानं मी अगदी थकून गेले होते. क्या लिख रही है कि एनी सुलिवन वो उसकी टीचर जो आई उसके आने के पहले, हेलन केलर क्या बोल रही है कि मेरा मन इतना खट्टू मतलब उदास था कि मुझे ऐसा लगता था कि सही में कि क्यों मुझे मतलब ये ज़िंदगी मिली है. दाट धुकं असताना तुम्ही कधी समुद्रावर गेला, अशा वेळी वाटतं सहज स्पर्श करता येईल अशा पांढऱ्या अंधारानं आपल्याला वेढलंय आणि तशा धुक्यातून जहाज वाट काढत किनाऱ्याच्या दिशेने येत असतं. मतलब उसके पहले वो बहुत टेंशन में थी कि सही में मुझे ये जो है मेरी ज़िंदगी कैसे बीतने वाली है. ना मैं कुछ देख सकती हूँ, ना बोल सकती हूँ, ना सुन सकती हूँ, और फिर भी मेरा ये लाईफ, मतलब तिने काय एक्झाम्पल दिले की दाट धुकं असताना कधी समुद्र तुम्ही बघितला आहे का, मेरे सामने जो था वो पूरा अंधकार था, मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा था. और एक दिन ऐसा आया जो एनी सुलिवन जो मेरी टीचर थी, उसने ये क्या किया, सब अंधकार दूर किया, मुझे एजुकेशन दिया है और उसके बाद ही मेरा लाईफ चेंज हुआ है. छाती धडधडत असते, वाटतं आता काय होणार. शिक्षणाला सुरुवात होण्याआधी माझी अवस्था त्या धुक्यात सापडलेल्या जहाजासारखी होती. फरक इतकाच की माझ्याकडे होकायंत्र वगैरे काहीच नव्हतं. बंदर किती जवळ आलंय तेही कळायला काही मार्ग नव्हता. प्रकाश मला हवाय असा माझ्या आत्म्याचं निशब्द आक्रंदन चालायचं. नेमक्या त्याच हव्याच्या क्षणी प्रेमाच्या प्रकाशात मी न्हाऊन गेले. क्या बोल रही है वो कि मुझे ऐसा लगता था प्रकाश, वो सब बोल रहे हैं क्या है, लेकिन मुझे दिखाई नहीं देता था और मुझे सब की मतलब ऐसा हो रहा था कि सही में ये ज़िंदगी मैं कैसे जीऊँगी. प्रकाश हवा है मला, मतलब मुझे लाइट जो है वो क्या है वो मुझे चाहिए था, लेकिन मैं कुछ नहीं कर सकती थी और कुछ बोल भी नहीं सकती थी. नेमक्या त्याच हव्याच्या क्षणी प्रेमाच्या प्रकाशात मी न्हाऊन गेले. मतलब क्या, वही टाइम जब मेरी एनी सुलिवन, जो मेरी मैडम एनी सुलिवन who had come to teach me and more than anything else to shower me with love. मतलब वो जो जब भी उसने मेरी ज़िंदगी में प्रवेश किया, मतलब उसने जब भी मुझे पढ़ाने के लिए वो घर पे आई,
तभी मुझे पता चला प्रकाश हवंय मला, म्हणजे लाईट क्या है, और उसने मुझे मेरा जीवन अंधकारातून प्रकाशाकडे नेलं. पुढे बघूया. माझ्याजवळ कुणीतरी येतंयसं मला जाणवलं. आईच आहे असं समजून मी हात पुढे केला तर दुसऱ्याच कोणाचा तरी हात माझ्या हातात घेतला. मला उचलून कडेवर घेतलं. याच माझ्या बाई ॲनी सुलिव्हन या मला शिकवायला आल्या होत्या. त्याही पेक्षा जास्त माझ्यावर मायेची पाखर घालायला. दुसऱ्या दिवशी सकाळीच बाई मला आपल्या खोलीत घेऊन गेल्या. त्यांनी मला एक बाहुली दिली. पार्किन्स इन्स्टिट्यूशनमध्ये मधल्या अंध मुलांनी माझ्यासाठी ती भेट पाठवली होती. बघा, माझ्याकडे कुणीतरी येतंयसे मला जाणवलं. तिला दिसत नव्हतं. हेलन केलर को नहीं दिखता था. उसको ऐसा एहसास हुआ था कि मेरे बाजू में कोई तो आ रहा है. आईच आहे, मेरी मदर ही रहेगी, ऐसा समझ के मैंने हाथ आगे किया. लेकिन दूसरे क्षणी, मतलब वही मेरी टीचर थी, उसने मुझे उठा के गले लगा दिया. आणि नंतर तिने काय केलं, माझ्यावर दूसरे दिवशी सकाळी तिने मला एका खोलीत नेलं. दूसरे दिन उसने क्या किया, एक रूम में जाके उसकी पढ़ाई स्टार्ट की. अभी पढ़ाई स्टार्ट करने के लिए अभी वो डीफ, डम्ब और ब्लाइंड तीनों है करके उसको भी उसकी तरीके से उसको सिखाना पड़ा. फिर उसने क्या किया, उसके हाथ में एक बाहुली मतलब डॉल दी. और वो पार्किन्स इन्स्टिट्यूशनमधल्या अंध मुलांनी माझ्यासाठी भेट पाठवली होती. पार्किन्स इन्स्टिट्यूट जो अंध मतलब ब्लाइंड इंस्टीट्यूट, ब्लाइंड लोगों के लिए वो संस्था काम करती है, इंस्टीट्यूशन जो है. और वहाँ से उसको एक गिफ्ट आया था. जो डॉल थी वो डॉल हेलन केलर की टीचर ने हेलन केलर को दी. थोडा वेळ मी या बाहुलीशी खेळल्यावर बाहुली लॉरा ब्रिजमननं सजवली होती. अभी जो भेजी थी डॉल, उसका नाम क्या था, लॉरा ब्रिजमन. अर्थात हे सगळं मला कालांतराने कळलं. थोडा वेळ मी या बाहुलीशी खेळल्यावर बाईंनी बोटांनी हळूच माझ्या हातावर अक्षरं जुळवली. DOLL. या बोटांचा खेळ मला फार आवडला. मीही बाईप्रमाणे बोटं फिरवू लागले. शेवटी एकदा मी ती अक्षरं बरोबर काढली तेव्हा बाल सुलभ आनंद झाला आणि अभिमानाने फुलून आले. धावतच जिना उतरून मी आईपाशी गेले. तिच्यासमोर हात धरून त्यावर पुन्हा एकदा मगाचीच अक्षरं बोटांनी जुळवून लिहिली. मी एक शब्द जुळवत होते हे काही मला त्यावेळी माहीत नव्हते. किंबहुना शब्द म्हणून काही असतं हेही मला ठाऊक नव्हतं. क्या बोल रही है हेलन केलर कि उसको उसके टीचर ने एक रूम में लेके गई और डॉल हाथ में दी. डॉल पर हाथ घुमा के उसको DOLL एक वर्ड उसको हाथ पे लिखी. मतलब कैसे, मिस सुलिवन स्लोली स्पेल्ड द वर्ड ऑन माई हैंड, DOLL. वर्ड उसके हाथ पर लिखा, DOLL. I was at once interested in this finger play. हेलन केलर काय होतं, तिला इंटरेस्ट कशात होता, ये फिंगर प्लेनी ती काहीतरी करते. कुछ तो समझ में उसके आ रहा था कि वो स्पेलिंग लिख रही है. बाद में उसने ये बताया, DOLL मीन्स डॉल. When I finally succeeded formation of letter correctly, I was flushed with childish pleasure and pride. हे काय सांगते ती, की किंबहुना शब्द म्हणून काही असतं हे मला कुठंतरी ठाऊक होतं. मी बोटांनी बाईंचं अनुकरण करत होते. मतलब जो टीचर उसको पढ़ा रही थी वो एनी सुलिवन जो थी वो पढ़ा रही थी हेलन केलर को, और उसको उससे पता चला कि ये वर्ड मेरे हाथ के ऊपर उसकी टीचर लिख रही है और ये वर्ड डॉल के लिए DOLL वर्ड यूज किया है. बरेच दिवस बाईबरोबर राहून प्रत्येक वस्तूला काहीतरी नाव असतं हे माझ्या लक्षात आलं. उसके पहले एक लाईन देखेंगे. नंतरच्या दिवसात मी ह्याच पद्धतीनं पिन, हॅट, कप असे काहीतरी शब्द आणि बसणं, उभं राहणं आणि चालणं अशी थोडी क्रियापदं शिकले. क्या बोल रही है कि उसके बाद मैं क्या सीख गई, क्रियापद मतलब एडवर्ब, एक्शन ऑफ वर्क.
हाँ, चालना, उभं राहणं, खड़े रहना, बैठना उसके लिए क्या है, और ये सब उसकी टीचर स्टेप बाय स्टेप उसको सिखा रही थी।